राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. पार्टनरशिप मध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांचं दोघांचं पण नाव आहे. काय मागणी काय? आमचं म्हणणं आहे की पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आक्रमक आंदोलन केले, पुतळा जाळलाय, आणखी काय? पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने जमिनीची चोरी चालू आहे, मधल्या काळामध्ये मुरलीधर मोळ यांच्या नावाने होती, आता यावेळेस पार्थ पवार यांच्या नावाने ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची किंवा सरकारी जमीन असेल ती लाटली जाते आणि ती त्यामध्ये पण तुम्ही त्याची जी फीज आहे, तुमचं जी स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा लुटली जाते. म्हणजे फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही 40 एकर जागा लिहून घेता. हा सर्व घोटाळा समोर आलेला आहे. आमचं म्हणणं पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अजितदादांनी राजीनामा दिला. अधिकाऱ्याने हे केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यामध्ये तहसीलदार जे येवले ते सुद्धा इथं बसत होते, त्यांनी या पेपर मध्ये सगळं घोटाळा केलाय. काल त्यांना निलंबित केलंय. हे झालं आम्ही त्यांच्या केबिनला पण जाणार आहोत. या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या पुत्रावरती कारवाई होईल, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, गुन्हे दाखल झाले, पण अजित पवारांच्या एकाही अजित पवारांच्या मुलाचं नाव नाही बाहेर. म्हणूनच आम्ही LLB चे पेपर आणले, त्यामध्ये पार्थ पवार व दिग्विजय पाटील या दोघांची नावं आहेत. मग गुन्हा एकाच माणसावर का नोंद होतो? फक्त अजितदादाचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? मला वाटतंय की पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्याचबरोबर या ठिकाणी जे येवले तहसीलदार आहेत त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवार यांच्या चिरंजीवांनी हा मोठा महाप्रताप केलेला आहे. महाप्रताप कशासाठी केला आहे? कारण अजित पवार हे महाप्रतापीच आहे. महाप्रतापीचा मुलगा प्रतापच करणार आहे. ही चुकीची काही भूमिका नाहीये. पण अजित पवारांनी या विषयाचा राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण हे आहे की अजित पवारांचा स्वतः मुलगा असताना जर अजित पवार जर उपमुख्यमंत्री म्हणून जर राहत असतील तर या चौकशी समितीमध्ये काही निष्पन्न होणार नाहीये. या चौकशी समितीवरतीच आम्ही आरोप ठेवतोय आणि एकूण झालेल्या घोटाळ्याच्या विषयी मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही न्यायालयात न्याय मागण्यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. हो आहे ना, फाईल आहे माझ्याकडं. मी 1.5 महिना या प्रकरणाच्या पाठीमागं होतो. मला 8-10 दिवसापूर्वी फाईल मिळालेली आहे. याच्यातल्या त्रुटींची मी चौकशी DDR ला चौकशी केली. DDR आज 2 दिवस त्यांच्या टेबलवरती बसलेले नाहीयेत.